अरविंदभाषी 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 महिलांना सुरक्षा महिलांना सुरक्षा महिलांना सुरक्षा। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची ही निदर्शनं, सुप्रिया सुळे त्यात सहभागी झालेले आहेत। कालची बदलापूरची घटना, कळव्यातील घटना, एकंदरीतच राज्यात महिला असुरक्षित आहेत आणि त्याच मुद्द्यावरून विरोधक आंदोलन करतायत। आज ठाकरे गटाचा बदलापुरात मोर्चा असणारे, इकडे पुण्यात सध्या सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करतायत, जोरदार घोषणाबाजी करतायत। राज्यसभेसाठी दिल्लीत बसणाऱ्या गृहमंत्र्यांचं करायचं काय? या ठिकाणी राजीनामा द्या, राजीनामा द्या, एकनाथ शिंदे राजीनामा द्या। अरे राज्यामध्ये या ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्या गृहमंत्र्यांचं करायचं काय? अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या, एकनाथ शिंदे राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, अजित पवार राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आंदोलन आहेत। मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, राज्यात महिला सुरक्षित नाहीयेत या मुद्द्यावरून जोरदार घोषणाबाजी केली जाते। बदलापूरमध्ये जी घटना शाळेत घडलेली आहे त्यातील आरोपी नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली जाते। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात पुण्यातल्या गुडलक चौकात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची ही निदर्शनं, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी, मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांच्याही राजीनाम्याची मागणी केली जाते। बदलापूरच्या घटनेबद्दल आणि कळव्यात जे काही घडलेलं आहे रुग्णालय परिसरात, त्या दोन्ही प्रकरणी सरकारनं म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते। जोरदार घोषणाबाजी केली जाते। ही दृश्य आहेत पुण्यातल्या गुडलक चौकातली। राज्य सरकार विरोधात, तिघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत, तिघाडी सरकार हाय हाय असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करतायत। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात गुडलक चौकात हे आंदोलन केलं जात आहे। बदलापूरमधली घटना, कळव्यातील घटना यावरून आता विरोधक आक्रमक झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। महिला आयोगाविरोधात सुद्धा जोरदार घोषणाबाजी केली जाते। अजित पवार जवाब दो, एकनाथ शिंदे जवाब दो, आरोपींना फाशी झालीच पाहिजे, आरोपींना फाशी झालीच पाहिजे, बहिणींना सुरक्षा मिळालीच पाहिजे, बहिणींना सुरक्षा मिळालीच पाहिजे, आरोपींना फाशी। बदलापूर आणि कळव्याच्या घटनेच्या पाठोपाठ राज्यात अनेक भागांमध्ये, अकोला त्यानंतर नाशिकमध्ये अशाच प्रकारच्या घटना महिला सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या समोर आल्यात आणि त्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत। बदलापूरच्या घटनेचा निषेध नोंदवत आरोपी नराधमाला फाशीच्या शिक्षेची मागणी करत पुण्यात गुडलक चौकात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे। विरोधक महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले आहेत। ठाकरे गटाचा बदलापुरात मोर्चा असणारे, सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात आंदोलन केलं जाणार आहे। तर इकडे सध्या पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आंदोलन आहे। जोरदार घोषणाबाजी सरकार विरोधात केली जाते। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते।